लढताना दिसेल. नेक्स्ट सरी स्टारकास्ट या टीम मध्ये व्यावसायिक गटाचं क्रिकेट देखील सातत्यानं या दोन्ही संघांमधील खेळाडू खेळत असतात. सूरज केनेल आपण पाहतोय स्ट्राइक वरती, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक वरती ग्रेट गेम चेंजर संदेश केने. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता सर्वात भारी अर्थातच प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलं षटक हाताळण्याकरिता लास्ट मॅच मध्ये प्रीतम थोडासा फ्लॉप ठरला होता आणि त्या आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला होता. जो फर्स्ट मॅच मध्ये परफॉर्मन्स होता, काय फटके खेळले होते. शेवटच्या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून जे फटके आपण पाहिले होते. जाऊयात सामन्याच्या दिशेने मॅच ऑन. एका बाजूला विहान 11 धाकटी डहाणू आणि दुसऱ्या बाजूला आराध्य 11 गोरसाईब. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला होता. फाईन लेगला हा फटका खेळला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात या इनिंगची होत असताना पाहायला मिळते. कलात्मक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर सॉफ्ट हँड बॅकलिपला या ठिकाणी खाली आणत हा स्ट्रोक खेळला होता. बरोबर गॅप मध्ये फाईन लेगला तो बॉल क्लिअर केला. चांगली सुरुवात झाली टीम आराध्य 11 गोरसाई ब संघाला. सूरजला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. मागील 2 सामन्यांमध्ये टीम आराध्य 11 गोरसाई ब संघाला जो परफॉर्मन्स जे एक्सपेक्टेशन त्याच्याकडून आहेत ते कुठेतरी मिळालेले नाही आहेत. या मॅचमध्ये प्रयत्न असणार आहे, कारण जो फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो 4 षटकांचा. पहिल्या सामन्यामध्ये 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहिला, दुसऱ्या सामन्यामध्ये 5 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहिला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता 4 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट हा वेगानं टाकला, फुल टॉस परावर्तित केला लॉंग ऑन मध्ये. तिथे शतक येत आहेत. निखिल लाकरेल आपण पाहतोय लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 5 या आकड्यावरती. 5 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आज संपूर्ण प्रेक्षकांना या मैदानावरती जी स्टारकास्ट पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं ओपन क्रिकेट मधील हे संघ आज एकमेकांच्या समोर लढताना दिसत आहेत. शिवनेरी चषकाच्या प्रथम चषकावरती या ठिकाणी नाव कोरायचं. आज चांगला यॉर्कर होता, त्याला चॉप केला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने फार वेगानं या ओव्हर मधील हा दुसरा चौकार फलंदाज या ठिकाणी संदेशच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. संदेशच्या बॅटमधून पहिला आलाय आणि टीमच्या माध्यमातून हा दुसरा येत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, बरोबर गॅप मध्ये त्या ठिकाणी गलीला बीट करून निघून गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने. वेग जास्त होता या बॉलवरती. बॅटला स्पर्श झाल्यानंतर त्याच वेगानं तो बॉल ऑफफिल्डला फाडत सीमारेषा पलीकडे गेला. धावसंख्या फलकावरती 9. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. प्रीतम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेट हा चांगला बॉल आहे, बरोबर फुलर लेंथ वरती ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज संदेशने पाय चालले नव्हते, जागेवरून एक्झिक्यूट करायचं होतं, स्ट्राइक अँड डिलिव्हर करायचं होतं, परंतु तसं घडलेलं नाहीये. मागील 4 बॉलमध्ये जे आपण पाहिले ना, पहिल्या बॉलवरती चौकाराला सुरुवात सूरजने चौकाराने केली, त्यानंतर सिंगल घेतली, पुन्हा एकदा चौकार संदेशच्या बॅटमधून येताना आपण पाहिला. चौथ्या बॉलवरती रन आलेली नाहीये. आता 5व्या बॉलची कहाणी काय असेल? 5व्या बॉलवरती स्लॉक स्वीप दाखवण्याचा प्रयत्न, फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. अवी त्या ठिकाणी होता आणि अवीच्या माध्यमातून झेल सुटताना पाहायला मिळतोय. या टीमचा एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणायला हरकत नाहीये आणि त्याच्या माध्यमातून सोपा साधा झेल त्या ठिकाणी सोडलाय. आणि त्यानंतर प्रीतमचे रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण प्रीतमला देखील माहिती आहे या मॅच मध्ये एक छोटीशी चुकी भरपूर महागात पडू शकते. आणि ती लास्ट मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. संदेश केनेचा कॅच ड्रॉप झाला. आता स्ट्राइक रोटेट झाले. शेवटच्या बॉलवरती काय घडते पाहायचं. आता अवीला इथे 38 सर्कलमध्ये आणलं जाते, कारण रायटी बॅटर समोर आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण आहोत, फर्स्ट ओव्हरमध्ये आपण आहोत. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधील शेवटचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. हवा तसा वेग या बॉलमध्ये नव्हता. त्यानंतर प्रीतम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, त्याची रिॲक्शन्स सर्व काही सांगून जात आहेत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 10. ॲक्शन रिप्लेमध्ये ऑफकटर होता, हा लेगकटरच्या प्रतीक्षेमध्ये होता. ज्या पद्धतीनं त्यांचा जो बॅट स्विंग सूरजचा आपल्याला पाहायला मिळाला, ऑन साईडला पुल करायचा होता, बॅटवरती चढलेला नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये करणला आपण पाहतोय. नावात जरी रन असल्यानं त्या बॅटरसाठी रन येत नसतात, तर रन रोखण्याकरिता करणला ओळखलं जातं आणि त्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं.
समोर संदेशला पण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला, परंतु इड ऑफ दी ओव्हर रन्स आलेल्या नाहीयेत हे देखील विसरून चालणार नाहीये. कारण मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 3 बॉलवरती चांगले रन्स आल्या होत्या. त्यानंतर सुरुवातीच्या 3 बॉल नंतर जे लास्ट 3 बॉल्स होते तिथे रन्स आल्या नव्हत्या. आता दुसऱ्या षटकाला या ठिकाणी आगाज होत असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती करण अंबीर बॉलिंग ट्रॅकवरती या संघाचा एक अतिशय गुणवान गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. समोर डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज संदेश केनेल आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये येणं गरजेचं आहे. कप्तान चला सिनातान या मॅच मध्ये त्याला चालणं गरजेचं आहे. ऑप्शनच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता. पुन्हा पठाण सर त्या ठिकाणी दर्शवतायत इट्स अ व्हाईट बॉल. या षटकाची सुरुवात एक्स्ट्राने होत असताना आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल सेकंड व्हाईट लाईनच्या देखील बाहेर टाकला होता. संदेश केने स्ट्रायकिंग वरती मागील दोन्ही सामन्यांमध्ये सुरुवात चांगली करून देण्याचं काम त्यांनी केलंय. या मॅच मध्ये देखील तेच एक्सपेक्टेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फुल टॉस स्लाइस करण्याचा प्रयत्न कव्हरला हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रीतम बारी फार वेगानं धावत असताना आणि इथे 2 रन्स मिळतील या बॉलवरती. धावा झाला स्कोर कार्ड वरती 13. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. मागील फुल टॉस वेगानं होता. बॅट स्पर्श केल्यानंतर त्याच वेगानं बॉल कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी डिपॉझिट होत असताना पाहायला मिळालं. फर्स्ट इनिंग मधील आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल एक्स्ट्रा हा कमी गतीने टाकलाय. त्याच्यावरती बॅकफुट पंच फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर प्रीतम बारी कॅच लय भारी आणि ते फलंदाज संदेश केने बॅक टू द डगआउट गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता. त्याच्यावरती बॅकफुट पंच आणि त्यानंतर बरोबर कव्हर्स मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला प्रीतमच्या माध्यमातून. डिफेन्सची क्वालिटी आहे ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं ते क्षणचित्र दाखवले जातात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या काही ग्राफिक्स असतात त्याचबरोबर ज्या काही क्वालिटीज असतात डीबीएनच्या माध्यमातून सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या फलकावरती 13. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि याच जर रिक्वायर रन रेट करंट रन रेटने जर बॅटिंग केली तर 39 स्कोर कार्ड वरती लागू शकतात. मैदानाच्या आतमध्ये पवन केनीची एंट्री द चॉकलेट बॉय ऑफ केनीज बॉल क्रिकेट आणि ते मैदानामध्ये दाखल झालेत. यंदाच्या वर्षामध्ये ISPL मध्ये टायगर्स ऑफ कोलकाता टीमच्या माध्यमातून त्यांना आपण खेळताना पाहिले. 13 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. कारण चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना जी कमी मैदानामध्ये जाणवली होती पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती आणि दुसऱ्या षटकामध्ये करण मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर ती विकेट येत असताना पाहायला मिळाली. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आपण पाहतोय. लॉंग ऑन डीपमध्ये बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग मिड विकेट सध्या फील्ड पोझिशन त्याचबरोबर पॉइंटला देखील फिल्डर लावला गेला. पहिलाच बॉल फ्लिक शॉट बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी नाहीये आणि बरोबर त्या गॅप मधून बॉलला क्लिअर केले. पहिल्याच बॉलवरती आपला क्लास त्या ठिकाणी दाखवत असताना शॉर्ट बॅकलिपनं हा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला होता आणि बरोबर टायमिंग सहित हा बॉल सीमारेषेच्या दिशेने गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. परफेक्ट फिक्स शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 17. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. वेग जास्त होता या बॉलवरती. बॅटचा फेस ओपन केला. बॅटचा फ्लो क्लास होता त्या ठिकाणी. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला हा चौकार आणि त्यानंतर आपण चौथ्या बॉलच्या दिशेने जातोय. चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती करण दाखल झालाय. म्हणजे विकेटने जातोय रायटी बॅटर्ससाठी. हा वेगाने टाकला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळालं हर्षच्या माध्यमातून. हर्षने गोलंदाजी देखील चांगली केली. मागील 2 सामन्यांमध्ये या मॅच मध्ये देखील तेच एक्सपेक्टेशन असेल. आज ओमकार या टीम मध्ये जॉईन नाहीये. हार्दिक या टीम मध्ये जॉईन नाहीये. 17 धावा स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या सेकंड ओव्हर मधील रन्स थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय कारण या ओव्हर मध्ये या बॉलवरती देखील फ्लिक शॉट आता फिल्डर त्या ठिकाणी लावला गेला. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला मिसफील्ड झाला परंतु एकच रन मिळेल या बॉलवरती. कदाचित आता शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल सूरजच्या माध्यमातून. तो काउंटर अटॅक येऊ शकतो शेवटच्या बॉलवरती. काळजी घ्यावी लागणार आहे करणला. मागील 5 बॉलमध्ये त्याचा कॉन्फिडन्स अप्रतिम राहिला आणि कॉन्फिडंटली ते बॉल डिलिव्हर्ड केले गेले. त्यामध्ये लेग कटर वेगाने असो किंवा कमी गतीने असो. मागील ओव्हरमध्ये देखील प्रीतमचे लेग कटर डेंजरस राहिले होते. 18 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधील.
शेवटचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. ज्या पद्धतीनं बॉल फिरला होता एकदा मिलेल या बॉलवरती 2 ओव्हर्सचा खेळ संपला. 2 ओव्हर्स नंतर टीमचे टोटल फलकावरती 19. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल बरोबर गलीमध्ये तो बॉल त्या ठिकाणी गेला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. 19 फलकावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मागील 2 ओव्हर्समध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. इथे या मॅचमध्ये लीड करत असताना सध्या विहान 11 धाकटी डहाणू टीम करंट रन रेट 9.50चा आपण पाहतोय. याच सरासरीने जर का रन्स बनवल्या तर 38 स्कोर कार्डवरती लागू शकतात येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये. आणि जर का 10च्या सरासरीने रन्स बनवत आहेत तर शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 20 येतील आणि तिथे ती टोटल 39 षटकामध्ये असेल. तवसिंग फलकावरती 19. 2 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपलं. बॉलिंग ऑप्शनमध्ये सत्यमचं देखील आवर्जून नाव घ्यावं लागणार आहे. त्यांचे जे यॉर्कर्स असतात ते स्पेशल असतात आणि परफेक्ट यॉर्कर असतात. बॉलिंग ट्रॅकवरती आता जल्पेशला या ठिकाणी आणल्या गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल पहिल्याच बॉल होती पिकअप शॉट आणि सरळ बॉल प्रीतम बारीच्या हातामध्ये. कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना सूरज खेने बॅक टू द आउट गॉन. आता या मॅच मध्ये कुठेतरी ड्रॉप सीनच्या हिरोला मिस करते आराध्य 11 गुरुसाई ब. अर्थातच भावेश पवार. चला वेळ जास्त होतोय बॅट्समन प्लीज गाई करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर किशोर मुकादम मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. एक चांगला ऑलराऊंडर हा देखील या टीम्स आपल्याला पाहायला मिळतो. 19 फलकावरती जल्पेश मैदानावरती आल्यानंतर जे करणने मागच्या ओव्हरमध्ये केलं होतं ना ते करत असताना मैदानामध्ये या ओव्हरमध्ये आपण जल्पेशला पाहतोय. पहिल्याच बॉल होती विकेट त्याने घेतले. राईट आर्म सीमरचा वापर या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये केला गेलाय आणि पहिल्याच बॉल होती विकेट त्याने घेतले. या ओव्हरमधील दुसरा बॉल ओव्हरती विकेट. दुसरा बॉल पहिल्याच बॉलवरती विकेटवरती आल्यानंतर फाईन लेगला क्लिअर करत असताना काउंटर अटॅक आता सुरू होऊ शकतो. पहिल्याच बॉलवरती षटकार 6 धावा. बरोबर लेंथला फॉलो केलं होतं आणि अगोदरच रेडी होतं. या बॉलसाठी धावसंख्या फलकावरती 25-25. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. तिसरा बॉल तिसरा बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये मयूर मर्देला आपण पाहतोय. आल्या पावली परतावं लागणार आहे. तंबूच्या आसराला षटकार आल्यानंतर त्या षटकाराचं प्रतिउत्तर या बॉलवरती दिलं जाते. आणखीन एक विकेट या ओव्हर मधील 25 वरती लागलाय. तिसरा धक्का गॉन. बिल दाखल होत असताना आपण पाहतोय. लक्षात घ्या टीम विहान 11 धाकटी डहाणू आता येणारे 3 बॉल जे आहेत ते बरोबर तुम्हाला 1 मिनिट आणि 20 सेकंदांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. धावसंख्या फलकावरती 25. नवीन बॅटर कपिल मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. लास्ट 2 मॅचमध्ये कपिलला 3rd पोझिशनवरती पाठवलं होतं. आता या मॅचमध्ये थोडंसं लेट पाठवलं जातं आणि कदाचित ते गरजेचं देखील ठरू शकतं कारण मागील
3 ओव्हर्समध्ये म्हणजे टोटली 15 बॉल्समध्ये फक्त 25 सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात आणि 3 विकेट्स देखील त्यामध्ये केल्यात. सध्या तरी बॅकफुटला आराध्या 11 गुरुसाई ब टीम, परंतु अजून देखील तो संकटमोचक नॉन स्ट्रायकिंगवरती पवन केनेला आपण पाहतोय. कपिल आल्यानंतर आपला फॉलो थ्रू मध्ये काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी मैदानामध्ये 99% एफर्ट्स त्या ठिकाणी गोलंदाज जल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. टायमिंग जम्प त्या ठिकाणी घेतले होते. प्रत्येक बॉलवरती ते डेडिकेशन लेवल आणि प्रत्येक बॉलवरती ते एफर्ट्स लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. या फलकावरती 25 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. फक्त एक कॅच ड्रॉप झाला होता अविच्या माध्यमातून. तदनंतर त्या मिस्टेक इम्प्रूव्ह होत असताना पाहायला मिळाला. 2 कॅच त्या ठिकाणी प्रीतमने पकडले. हा स्टंप मध्ये टाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. मयूर मर्देचा बॅकअप त्या ठिकाणी मिळेल. वाईट +1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. 27 धावा फलकावरती 27 स्कोर कार्डवरती. बाल बाल बच गए असंच आता म्हणावं लागणार आहे, कारण काही इंचांचा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा फलकावरती 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. शेवटचे 2 बॉल या ओव्हर्समध्ये भरपूर काही डिपेंड राहणार आहे. येणाऱ्या 2 बॉल्समध्ये कदाचित येणाऱ्या 2 बॉल्समध्ये जर का मोठे फटके येत आहेत तर एक मोमेंटम मिळून जाईल शेवटच्या 6 बॉल्ससाठी. आणि जर का येणाऱ्या 2 बॉल्समध्ये डॉट बॉल आले तर शेवटच्या 6 बॉलमध्ये एक गोलंदाजाला आत्मविश्वास मिळेल. आणि हर्ष सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फील्ड पोझिशनवरती आहे आणि शेवटच्या 6 बॉलची जी जबाबदारी असणार आहे ती हर्षवरती असणार आहे. 5वा बॉल कमी गतीने टाकलाय समोर, लॉफ्ट केलंय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि सरळ बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार 6 धावा. पवन भाईची भाईगिरी मैदानामध्ये आपण पाहतोय. मॅच बॉल मैदानामध्ये येते, तो कलेक्ट करून घ्या. 33 धावा फलकावरती 33 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामधील शेवटचा अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये प्रीतम ने चांगली गोलंदाजी केली. सेकंड ओव्हरमध्ये देखील रन्स थांबवून ठेवल्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 रन्स येत असताना आपण पाहिले. 2 विकेट्स आल्यात नो डाऊट, परंतु जे रन्स करायला या ओव्हरमध्ये आल्यात फलंदाजांना एक आत्मविश्वास देत आहेत. पवनला आपण पाहतोय स्क्रीनवरती 4 बॉलमध्ये 11 रन्स. प्रत्येक मॅचमध्ये एक वेगळं डेडिकेशन पवनचं राहिलंय. जिथे जिथे संघ या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा तेव्हा पवनने त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी केलंय. 33 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. सध्या तरी स्कोर कार्डवरती 33 धावा फलकावरती. करंट रन रेट 11.65 आपल्याला पाहायला मिळतोय. लक्षात घ्या वेल समाप्त झाले. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिली होती आणि ती 15 मिनिटे आता समाप्त झाल्यात. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने स्लॅश केलाय, सरळ बॉल ओव्हर दी पॉइंट. शेवटच्या बॉलवरती प्रशांत भगत यांच्या अभिवादनासाठी चौकार. 4 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा फलकावरती. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. पवन केनेला आपण पाहतोय 5 बॉल मध्ये 15 रन्स त्याने आतापर्यंत आपल्या टीमसाठी बनवल्यात. 37 धावा फलकावरती. आता कपिलला जबाबदारी उचलावी लागणार आहे. शेवटच्या 6 बॉल्स मध्ये रन्स बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये या ठिकाणी हर्षला आपण पाहतोय. हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल झाला. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी घेऊन फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर फील्ड पोझिशन डीप मध्ये कव्हर, लॉंग ऑफ डीप मध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनला फिल्डर लावला गेलाय. मिड विकेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. टाइम संपलाय. टीम विहान 11 धाकटी डहाणू एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे.
37 धावा फलकावरती. मागील 3 रात्रींचा इतिहास जर आपण पाहिला तर पहिल्या रात्रीमध्ये रन्स डिफेंड झाल्या होत्या, दुसऱ्या रात्रीमध्ये रन्स चेस झाल्या, तिसऱ्या रात्रीमध्ये देखील अर्थातच कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये रन्स पुन्हा एकदा डिफेंड होताना पाहायला मिळाला. 37 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष दाखल झाला स्लॉग ओव्हरमध्ये. स्लॉगरचा पहिला बॉल इनफिल्ड वरून काढण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंटला फार वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती स्लॉग हिट, चौकार, 4 धावा. राहिला अर्धे 11 ग्रुसी बट टीम्स त्यामध्ये 60% क्रेडिट जे आहे ना ते कपिल केनेला द्यावं लागणार आहे. कारण आज कपिलने बॅटिंग देखील डेंजरस केलं आणि बॉलिंग तर त्याहून अधिक खतरनाक केलं. 41 धावा फलकावरती पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय कपिलच्या बॅटमधून. 41 स्कोर कार्डवरती लागला जात आहेत. आता फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आणले गेलेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आता शेवटच्या 5 बॉलमध्ये किती रन्स येत आहेत याकडे लक्ष वेधीत असणार आहे. स्लॉग आउटची सुरुवात चांगली झाली कारण पहिल्याच बॉल होती तो स्लॉग हिट आला. दुसरा लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटची कडा त्या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवत असताना कपिल केने पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपली विकेट गमावत असताना गॉन. ते 2 बंधू क्रीज वरती दिसतील. लास्ट मॅच मध्ये देखील हाच सीन आपण पाहिला होता. याच सिच्युएशनला आरदेलेवन गोरसाई ब टीम होती आणि तिथून या 2 बंधूंनी आपल्या संघाला बाहेर काढलं होतं. आता इथे देखील तोच रो इथे पे करायचं, तीच भूमिका इथे दोन्ही फलंदाजांना इथे निभावायची. प्रोजेक्टेड स्कोर इथून 50 दाखवतं आणि या बॉलिंग अटॅकला खऱ्या अर्थानं हा रन्स कार्डवरती ज्या रन्स लागल्या गेल्यात ना त्या रन्स डिझर्व करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला देखील मजबूत बॅटिंग युनिट आणि मागील दोन्ही सामन्यांमध्ये विहान 11 धाकटी डहाणू टीमने ते रन्स चेस करत असताना ते सामने जिंकल्यात. आता या मॅच मध्ये देखील या शेवटच्या टप्प्यामध्ये लढायचं आहे त्यांना. शिवनेरी चषकाच्या इतिहासामध्ये एक वेळा चॅम्पियनचं टायटल त्यांनी मिळवलं. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती ओव्हर दी लॉंग ऑफ खेळायचा डिस्टन्स मिळालाय आणि सरळ बॉल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. मागील मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉल होती षटकार मारण्याचा विक्रम फलंदाज मेघराजने केला होता आणि या देखील मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती मेघराजचा राज आपल्याला पाहायला मिळाला. 47 धावा फलकावरती 47 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सातत्यानं फिल्डिंग मध्ये त्या पोझिशन चेंज केल्या जात आहेत, वारंवार ते बदल केले जात आहेत कारण ज्या पद्धतीने मागील 2 ओव्हर्स मध्ये रन्स झालेत. चौथा बॉल या ओव्हर मधील ओव्हर दी विकेट. चौथा देखील बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय इनफिल्ड वरून. ग्रेट शॉट, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, फुल ठसन स्टँडला अभिवादन करण्याकरिता चौकार, 4 धावा. ना 50 रन्सची जी लाईन होती ती क्रॉस केल्या आणि त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे या दोन्ही बंधूंना. एका बाजूला पवन केने 5 मध्ये 15 आणि मेघराज दाखल झाल्यानंतर ते तुफान त्याने मैदानामध्ये जागा केल्या.
51 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचे 2 बॉल 5वा बॉल ओव्हर दी विकेट हा फुल टॉस टाकलाय लॉंगॉनला खेळायचा लॉंगॉनला चान्स बनलाय हा देखील इनफिल्ड वरून क्लिअर करेल लॉंगॉन सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स 4 रन्स. सध्या हेवी स्ट्रॉंग हिटिंग मैदानामध्ये करत असताना मेघराजला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मोठे बंधू छोट्या बंधूची बॅटिंग एन्जॉय करत असताना 55 धावा फलकावरती 55 स्कोर कार्ड होती लागल्यात. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत या फर्स्ट इनिंग मधील शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला जायचा आहे. शेवटचा बॉल फुल टॉस ऑफ ड्राईव्ह पेश केला लॉंग ऑफ मध्ये फील्डर त्या ठिकाणी निखिल अक्रेल आपण पाहतोय 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील. तिसरी धाव तिथे विकेट गमावा लागणार आहे. 57 धाव फलकावरती 57 स्कोर कार्ड आपण पाहतोय आणि 50चं टार्गेट समोर सेट केले गेले. एक मोठं टार्गेट 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि आता येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये देखील एक मोठी बॅटल जरूर आपण पाहणार आहोत. मागील 4 ओव्हर्स मध्ये जर आपण पाहिलं तर हाफ इनिंग मध्ये डॉमिनेट करत होते विहान 11 दाखली डहाणू, परंतु लास्ट 2 ओव्हर्स मध्ये डेथ ओव्हर्स मध्ये आपलं वर्चस्व दाखवलं आराध्य 11 गोरसई बट टीमने. आणि पुढच्या 4 षटकांसाठी मी विनंती करतोय मायक्रोफोनवरती येण्याची. ओमकार शेट्टी सर आपल्यासोबत जोडले जातील. एक गोड आवाज आणि सेकंड इनिंग स्पेशलिस्ट कॉमेंटेटर अर्थातच ओमकार शेट्टी सर, ओ टू यू. खूप दर्जेदार बॅटिंग त्याने केली. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा कुठून काढल्या कपिल केणे आणि धुवाधार बॅटिंग करत मेघराज केणेनं आणि पहिला डाव संपला 57 वरती. 58 धावेचं लक्ष टीम धाकटी डहाणू समोर या ठिकाणी लागलंय. एका बाजूला आराध्या 11 गोरसई ब तर दुसऱ्या बाजूला विहान 11 धाकटी डहाणू या दोन टीमच्या दरम्यान रंगला हा सामना. येणारे 24 बॉल 58 धावेची गरज. क्रिकेटचा थर्रार शिवनेरी चषकाकडे वळूयात. क्वालिफाय चौथ्या रात्रीमध्ये कोण 3 टीम आतापर्यंत आपल्या सोबत आहेत. सुपर 7 आणि या पाहूयात फायनली बॉटम लाईन ऑफ द एंड मैदानावरती टेबल टॉप कोण करेल आणि जी टीम क्वालिफाय करेल त्या टीमला सुपर 7 मध्ये आल्यानंतर 2 ऑल इंडियन आयकॉन तुम्ही घेऊ शकता. फक्त ते आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळलेले नसावेत. ग्रामीण क्रिकेट याची काळजी घ्या. शहरी क्रिकेट खेळणाऱ्या संघांपैकी तुम्ही घेऊ शकता. शिवनेरी चषक विरातन बुद्रुकचं नांदगडी पाड्याचं आपल्या भेटीसाठी आलाय 6व्या पर्वात. लागला वेळ तरी वाट बदलणार नाही. स्वतःच्या स्वप्नांचा आता संहार नाही. लढत राहू आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत. अर्ध्या रस्त्यामधून आता माघार नाही. हे सांगायचे टीम धाकटी डहाणू आणि गोरसई बल. आराध्या 11 वर्सेस विहान 11 अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. सलामीची जोडी आली आहे. मयूर मर्दे आणि मयूरच्या सोबतीनं सलामीला येताना पाहायला मिळाला विनीत. या मॅच मध्ये बॉलिंग मध्ये चेंजेस होतील. पवन केनेचा वापर केला जातोय. मागचे 2 सामने आपण पाहिलं सूरज केनेला स्टार्ट करताना खूप चांगली बॉलिंग सूरज केनेनं केली आहे. स्पेशली कपिल केने टुर्नामेंटच्या 6 पर्वातील अगदी जर स्पेल पाहिला ना तर मागच्या सीझन मध्ये पंकज पालन
ज्यानं अगदी 2 ओव्हर्स टाकले, 7 विकेट्स काढले आणि फक्त खर्च केल्या होत्या 2 धावा. मात्र या वर्षी आता कपिल केने आलाय, 4 ओव्हर खर्च केलेत फक्त रन 6 आणि विकेट काढले तब्बल 4. सर्वाधिक खतरनाक स्पेल त्याचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलाय. कपिल केने अगदी या नावाचा भेदकपणा गोलंदाजीतला तर आता फलंदाजीतली दादागिरी मयूर मर्दे दाखवेल. त्याच्या सोबतीनं मैदानावरती आला विनीत. मॅच होतीये सुरू. 24 चेंडू 58च लक्ष. अंपाचं ग्रीन सिग्नल. टाइम आपण या ठिकाणी बरोबर मॅच करूयात. जसा मॅचचा पहिला बॉल पडेल टाइम नोट केला जाईल. मयूर मर्दे ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पवन भगवान केने. पहिला बॉल 4 वाजून 14 मिनिटांनी पडला. म्हणजे सकाळ झाली आहे. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ प्रभात. आज नाईट डे. अनेक जण आता सकाळी 5:30 5ची लोकल पकडायला जागे झाले असेल. युट्यूब ऑन केलं तर ते म्हणतील की सफाळेकर खरंच क्रिकेटचे वेड आहेत, कारण इकडे शिवनेरी चषक रंगताय. हा फुलटॉस होता, फायदा उचलू शकले नाही यात, फायदा उचलू शकले नाही यात. डायरेक्ट इट्स अ कॉल. गरज होती एक सिंगल, ती मात्र मिळाली आहे. DRS बॅटिंग साईड घेण्यात आला. या पाहूयात हाईट फॅक्टर काय होतं. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपास या ठिकाणी उपस्थित आहेत. अंपास कॉल आहे की बॅटिंग साईड आहे? अंपास कॉल की बॅटिंग साईड? काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर बॉल. डीप होते बॉल आणि बॅट्समन देखील बॅन झालेत, त्याच्यामुळे हा फेअर बॉल. उमेश केने सरत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. त्यांच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत आला. अंपायर कॉल होता ना सर? ओके, धन्यवाद. दोन्ही टीमकडे एक DRS आत्ताही बाकी आहे. एकने डाव सुरू झालाय. टीम धाकटी डहाणू संघाचा. पवन केनेचा बॉल, बॅटची कडा, विनीतची विकेट. टीम जय बजरंग गोरसई ब आराध्य 11च्या खात्यात. फलंदाज बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. न्यू बॅटर्स मैदानावरती इंटर होईल आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रीतम बारी. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव प्रीतम बारी. जो थक्कर भी ना रुका वह बाजीगर होता है, जो झुके नहीं मुश्किलों में वह सिकंदर होता है. सफलता इंतजार नहीं करती किसी का, हर वक्त संघर्ष करने वाला ही क्रिकेट के कायनात का कोहिनूर बनता है. आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा जे बजरंग गोरसई बचा कोहिनूर हिरा पवन भगवान केने बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 1 बाद. पहिलं षटक प्रीतम बारीला प्रत्युत्तर द्यावं लागेल. मागच्या मॅच मध्ये अगदी मेघराजने चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये देखील मेघराज आणि कपिल चांगला खेळला आणि रन्स बनलेत. इथे षटक पूर्णपणे सध्या तरी चाललंय. टीम आराध्या 11 ज्या बजरंग गोरसई ब च्या बाजूनं. काय गोरसईचं क्रिकेट आहे ना, अगदी तुम्ही पाहताय या टीमची आयडेंटिटी आहे भावेश पवार त्याच्या बिहाफ मध्ये. मात्र कुठेही पवारची कमतरता जाणू दिली जात नाहीये. हे भावेश पवारची खरं तर तालमीत घडलेले सगळे खेळाडू आहेत जे लढणं घडणं जाणतात. याचं क्रेडिट जरूर जातं भावेश पवारला, सूरज केनेला, कपिलला, संदेशला. कठीण काळात गोरसईच्या संदेशनं, पवननं, सूरजनं अर्थात जी साथ दिली ना ती अविस्मरणीय असेल भावेश पवारला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी. पवन केने प्रीतम बारीसाठी चालला मागे बॉल. रोहन तिकडे थोडीशी झाली आहे मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर एका सिंगल मध्ये झालंय. आणि एका सिंगलचं रूपांतर काय तर पवन केनेच्या विरुद्ध 1 धाव आला. नंतर धावफलक पुढे चाललाय. 2 धावा धावफलकावरती. मयूर मर्दे आला स्ट्रायकर एंडला. काय बॉल होता, काय बॉल होता. प्ले डाऊन होता वाचलेत. अंतिम बॉल बॉल तयार आहे. व्हॉट अ बॉल. अगदी टप्पा पडल्यानंतर हातभर फिरलाय आणि इकडे कॅच ड्रॉप.
मयूर मर्देला दिलंय जीवनदान. फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका करते टीम आणि त्याची किंमत या ठिकाणी काही काळ मोजावी लागते. क्षेत्ररक्षण प्रयत्न तिकडे चांगले होता. आता फायनली झेल ड्रॉप झालाय. षटक मैदानावरती संपलंय पहिलं आणि पहिलं षटक पूर्णपणे राहिलंय टीम गोरसई ब च्या बाजूनं. आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 55. रिक्वायर रन रेट 18.33 ला टच झालाय. ज्या 55 ची चर्चा सुरू होती आणि अशा स्टेजला जर एक चांगलं षटक आलं तर सामना थोडा अवघड वाटणार होता आणि आता तो अवघड केलाय पवन केनेनं. गोरसई फार हुशार. स्पेशली कौतुक व्हायला व कॅप्टन संदेश केनेचं. त्यांना माहिती आता मॅच मध्ये आपण इंटर झालोय. अजून एक जर चांगलं षटक आलं हेच रिक्वायर रन रेट 21-22 ला टच होईल आणि आता लगेचच सेकंड स्पेल मध्ये कपिल केनेला आमंत्रित केलाय. जरूर कौतुक व्हायला व संदेश केनेच्या लिडरशिपचं त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आज विशेष कौतुक मैदानावरती केला जाईल. कारण मैदानाच्या कंडिशन्सला तुमच्या बॉलर्सला अगदी तुम्ही कशा प्रकारे यूज करताय ऍज अ कॅप्टन तुमच्यासाठी तो रोल फार महत्वाचा असतो आणि सध्या तो आज अतिशय चांगल्या प्रकारे प्ले करताना टीमचा कॅप्टन संदेश केने. पहिला बॉल मयूर मर्देला जीवनदान दिलं होतं. आता नाही. आता पवन केने तिकडे उभा. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. धाकटी डहाणू 3 ला 2 बाद. मात्र अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे प्रीतम बारी. आज प्रीतमच्या बॅटला आहे ना एक गोष्ट ठणकावून म्हणावी लागेल. सोप्या वाटा निवडणारे पुढे जातात बट संघर्ष करणारे इतिहास घडवतात आणि हा सामना आता जणू काही इतिहासासाठीच तयार झालाय का. परिस्थितीशी संघर्ष वाऱ्यासंगे दिशा बदलणे आलं त्या शिडाच्या नावेसारखे आज तुमचे क्रिकेटचे जगणे झाले. प्रत्येक वेळी वारा काही तुमच्या विरुद्ध वागणार नाही. तोही बदलेल मित्र. कधीतरी तुम्हाला स्वतःला बदलावं लागणार नाही. प्रवाह जरी वाऱ्याचा असेल निर्णय मात्र संघर्ष तुमचा असू शकतो. आपण उगाच परिस्थितीला नावं ठेवून जगत असतो. या मॅच मध्ये बाउन्स बॅक कम बॅक करावं लागेल. 3 ला 2 बाद. कपिल केनेच्या खात्यात विकेट नंबर 5. तब्बल कपिल केनेनं अगदी या टुर्नामेंट मध्ये 25 बॉल टाकलेत. त्यामधून त्यानं निर्धाव टाकलेत तब्बल 18 आणि 5 विकेट्स आहेत आणि अवघ्या 2 बॉल मध्ये 4 खर्च झालेत. हा देखील चालला डॉट बॉल. 19वा निर्धाव चेंडू आणि जर विकेट्स पकडून पाहिला तर 24वा. जे 26 बॉल आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये कपिल केनेनं टाकलेत. म्हणून तर म्हणालो ना मेडन षटकाचा बादशाह. बॉलिंग ट्रॅक वरती त्याचं नाव आहे कपिल केने. चांगली बॉलिंग करताना सध्या आपल्याला कपिल केने पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. इथे समोर आता बॅटच्या होता ऑन साइडला आला. लॉंग ऑनला पवन केने उभा. एकाच ऍक्शन मध्ये उचलला थ्रो केला. प्रीतम बारी आता स्ट्राईक सोडणार नाहीये. आता त्याला माहिती आहे इकडे बारीला आपल्या बॅटची पॉवर दाखवावी लागेल. सिंगलनं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती 4 आणि विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत 2. पुनरागमन या मॅच मध्ये कसं होईल त्याकडे लक्ष लागलंय. आशा सोडायची नसते. निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून कधी विष देखील पाहायचं नसतं. कपिल केने बॉलिंग ट्रॅक वर. खूप चांगला बॉलिंग स्पेल आतापर्यंत त्याचा राहिलाय. 4 ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कपिल केने तयार आहे बॉलिंग मार्क वर. टार्गेट 58 धावायचं. बॉल तयार. चांगली कामगिरी करावी लागेल प्रीतम बारीला. हार जीत होत राहील. प्रीतम बारी या नावाला स्वतःला सिद्ध करावा लागेल. कारण रिक्वायर रन रेट 21 ला टच झालाय. स्विचिटचा फटका खेळायचा होता नाही जमलं. मागे बॅकअप. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय संदेश केनेचं आणि डॉट बॉलची होती समाप्ती. हा तब्बल 25वा डॉट बॉल टाकलाय कपिल केनेनं. खूप चांगली बॉलिंग करतो आणि तो आला प्रीतम बारी समोर जिकडे स्विचिटचा फटका सजवत होता. अजून एक बॉल. आता बॅटची कडा आणि या मॅचची गोल्डन विकेट आणि गोरसई ब टीम सुपर 7 च्या दिशेनं आता स्वप्न पाहू शकतीये.
कारण जिंकणं आणि हारणं यामधील अंतर. प्रीतम बारी मैदानाच्या बाहेर. सहा विकेट्स आणि फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत. टोटल ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये जिकडे षटक टाकतोय कपिल अशोक केने नंबर 5. बॉलिंग 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 सध्याच्या घडीला भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वात अगदी म्हटलं जातं की गोलंदाजांचा जमाना नाहीये. कपिल केने एक मात्र त्या सगळ्याला अपवाद. अगदी त्याच्याकडे वेग कमी आहे बट त्याचं स्किल त्याचं पोटेन्शियल सगळ्यांपेक्षा वेगळं. 7 विकेट्स काढलेत बस 4ला 3 विकेट एक वेळा त्याच्या खात्यात आणि त्यातल्या त्यात एक मेडन षटक ते देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि ओव्हर्स 4.5 डॉट बॉल्स टाकले तब्बल आपण पाहताय 24. खूप चांगली बॉलिंग इकॉनॉमी 1.24. 4 ओव्हर आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये बॉलिंग आवडली असेल ना सफाळेकर एकदा कपिल केनेसाठी टाळ्या नक्की बनतात. हे षटक देखील फक्त 2 धावेचं आणि 5 ओव्हर मध्ये 7 रन्स आणि 7 विकेट्स. कपिल केने या सफाळेच्या शिवनेरी चषकातील सर्वाधिक खतरनाक गोलंदाजी जर कुणी केली आहे तर त्याचं नाव कपिल अशोक केने. एकदा जोरदार टाळ्या सफाळेकर व्हायला हरकत नाहीये. पवन केनेसाठी वाजतात, भावेश पवारसाठी वाजतात. आज गेम चेंजर कपिल केनेसाठी वाजायलाच पाहिजे कारण कपिल केनेनं कामच आज असं केलंय की त्याच्यासाठी काही म्हणायचं झालं तर आपण फक्त इतकंच म्हणू शकतो की अनुभव आणि तुमचा संयम आणि शांतता प्लस कार्यक्रम म्हणजे कपिल केने. अडून राहावं, धडपडावं, कसं सोडावं नशिबावर, अरे भर असावी कर्मावर आणि विश्वास विधी लिखितावर. खूप चांगली बॉलिंग करताना दिसलाय कपिल अशोक केने. स्पेल ऑफ द इयर या वर्षातील सर्वाधिक खतरनाक बॉलिंग स्पेल त्याच्या नावावरती राहिलाय. धाकटी डहाणू देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये पण हे क्रिकेट काय सांगतं, वेळ ज्याची सामना त्याचा. आता वेळ होती गोरसईची. याचं कारण होतं मेघराज केनेनं मारलेले 2 चौकार 1 षटकार. सूरज केने बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक डॉट आलाय. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज सूरज केने. समीकरण बदललंय. 10 चेंडू 54 धावेची या मैदानावरती गरज. संघर्ष जितका कठोर असेल ना तितका विजय हा गौरवपूर्ण असतो. 4ला 3 बाद. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं 10 रन्स पाहिजे. 54. टप्पा पडलाय, खूप फिरलाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. नितेश कदम सर ते स्वतः देखील एक अतिशय चांगले गोलंदाज आहेत. खूप चांगलं गुणलेखन शेखरदादा केनी आपल्या सोबत करतात. डीबीएन लाईव्हचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट ते सुंदर राहिलं. इथे यॉर्कर टाकला बॅटच्या समोर. बॉल अँड कॉट. 1 more wicket from सूरज केने. एका मागोमाग एक विकेट आलेत आणि खूप लांब गेला आता सामना धाकटी डहाणी पासून जिकडे जिंकण्याची स्वप्न कमी झाल्यात. कारण 9 बॉल मधून 8 षटकार 1 चौकार आला तर मॅच सुपर ओव्हर होईल. प्रत्येक बॉल मारायचा सीमापार आणि हे क्रिकेट आहे गोरसईचं. एकदा का या टीमला ग्रीप मुवमेंट्स मिळाल्या की ही टीम मैदान सोडत नाही. गोरसईचं क्रिकेट म्हणजे काय ना अफाट परिश्रम आणि मेहनत म्हणजे गोरसई. आता झालेली 70 बिग बॅश त्या टुर्नामेंटचं टायटल जिंकलं. मग ज्यावेळी सेमीफायनलला इंटर झाली ना ही टीम अगदी जवळजवळ 10:30 वाजता 1.5 तासाचा प्रवास करून 12 वाजता पिरकोन उरणला पोहोचली. जवळजवळ सकाळपर्यंत कंटिन्यू तिथनं 12 तास क्रिकेट खेळत राहिली आणि पिरकोनला जाऊन 11 टू व्हीलर मोटर बाईक जिंकून आला संघ आणि इतिहास घडवला. आणि अजून एक गोष्ट सांगेल, ज्यावेळी महापौर चषक सुरू होतं त्याचवेळी रायगडला देखील ठाण्यामध्ये देखील गोरसई क्रिकेट खेळत होती. आधी कासार वडवली, तदनंतर अगदी पनवेल तालुका, तदनंतर भिवंडीचं महापौर चषक चॅलेंज स्पोर्टचं ग्राउंड कंटिन्यू 78 तास क्रिकेट खेळत राहिली ही टीम. आणि महापौर चषकाचं टायटल विलासराव पाटील साहेबांची स्पर्धा ती देखील याच टीमनं जिंकली होती. अगदी खंबालपाडा संघासमोर मेगा फायनलची मॅच जिंकत असताना अफाट मेहनत त्यातून उभं राहिलंय साम्राज्य. अनेक जण म्हणत असतात की गोरसईकडे आहे काय. इतकंच सांगेल, गोरसईकडे आहे काय. 4 अक्षरांचा शब्द मेहनत जे 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब बदलवतं.
पहिल्यांदा सफाळामध्ये गोरसई आली आहे. आणि आज आवर्जून हे शिवनेरी चषक देखील ओळखलं कशासाठी जाईल की सफाळामध्ये पहिल्यांदा गोरसई संघ कुठे खेळला तर त्याचं नाव असेल शिवनेरी चषक. टीमची टोटल धावफलकावरती 3 षटकं संपली आहेत, 5 धावा झालेत, विकेट गेलेले आहेत 4. अहिर शेठ आज पूर्ण रात्रभर भाई मॅच बघताना पाहायला मिळाला. थँक्यू सो मच समीर भाऊजी, मनपूर्वक आभार. खूप सारं प्रेम आणि खूप सारं सहकार्य आज त्यांच्या माध्यमातून देखील राहिलं. जल्पेश आणि दुसऱ्या बाजूला सत्यम बारी. कल्पेश थोडस करेक्शन करून घ्या ऑनलाईन. 6 चेंडू 53 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज किशोर मुकादम. बंदे में दम जिसका नाम है किशोर मुकादम. टप्पा पडला, चालला यष्टी रक्षकाच्या हातात आणि यष्टी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय बूम बूम रोहन, जॉन डी रॉड्स ऑफ टीम गोरसईब. काय फिटनेस आहे, काय फिटनेस आहे. मग अशी सूरज काहीतरी म्हणाला अर्धा फूट अर्धा इंच त्याचा काहीतरी फरक. इथे बॉल हवाय तर क्षेत्ररक्षकाला किशोर. एक सिंगल मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मागे बॅकअप जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. सत्यम बारी आले तर स्ट्रायकर एंडला संदेश केणे. आवर्जून खरं तर आपण पाहताय एक संघनायक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण सध्या गोरसईसाठी. ग्रेट कॅप्टनशिप. प्रीतम बारी खूप चांगला स्पेल त्याचा होता. 10 धावा खर्च झाले होते. त्यानंतर सेकंड स्पेल फक्त 9 धावा आल्या होत्या. 2 ओव्हर मॅच मध्ये होता. पूर्णपणे डहाणूचा संघ फक्त झाल्या होत्या 19 धावा. त्यानंतरच्या 2 ओव्हर मध्ये 38 रन्स आले आणि तिकडे खूप काही गमावलं टीम धाकटी डहाणून. ऑन साइडला आडवा बॅटने खेचला, उंच गेला, मिड विकेटला फिल्डर. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे आज कपिल केणे. यावेळी झेल सुटलाय थोडासा, सोपा साधा झेल मिस झाला. तर खुश आहे इकडे सगळी टीम. एक स्लीप देखील तैनात करण्यात आली आहे. स्लीपला तुम्ही पाहता सध्या फिल्ड दर्शन केने. यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटला फिल्ड आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती चाललाय 8 या आकड्यावरती. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. 58चं टार्गेट आणि मोठ्या फरकानं सामन्यामध्ये विजय मिळणारा. शफल झाले होते, खूप फिरला होता बॉल आणि हा सामना जिंकलाय 49 धावेनं. आणि 4 ओव्हर मध्ये अगदी 58 डिफेंड करताना 49नं हा सामना या ठिकाणी त्यांनी जिंकलाय. आणि हे गोरसई टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पवन भगवान केने विथ द बॅट. पवन केनेनं बनवल्या 15. बट मी म्हणाले खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा हकदार जर कुणाला द्यायचं आहे तर आपण आमंत्रित करूयात मेघराज केनेला. 4 बॉल 16 रन्स त्याच्या बॅटमधनं आल्या आणि मोमेंटम शिफ्ट झालं आणि मेघराज केने ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. योगेश भाऊचं आता आगमन झालंय. चला योगेश भाऊचा फोटो नीट झाला पाहिजे. भाऊ आजच हेअर कटला, चांगला खर्चा केलाय. भावेश पवारच्या तालमीत तयार झालेला हा प्लेअर आहे. सध्या योगेश दादाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. चला गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की. चला या मॅन ऑफ द मॅच मेघराज केने. 4 चेंडू आणि 16. तिकडे मुवमेंट चेंज झाला. प्रीतम बारी